बोरगाव मंजू येथील जैन मंदिरात 23व्या तीर्थंकर उपसर्ग निवारक भगवान पार्श्वनाथ यांचा निर्वाण कल्याण महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला। या निमित्तानं मुकुट मोक्ष सप्तमीच्या दिवशी पारंपरिक धार्मिक विधी पूजन आणि सामूहिक संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात 108 मुनी श्री सुवंद्य सागरजी महाराज यांच्या मंगल उपस्थितीत भगवंतांच्या अभिषेक व पूजनाने झाली। त्यानंतर भगवान पार्श्वनाथ यांचे निर्वाण स्थळ असलेल्या झारखंड येथील समेत शिखरजीचे स्मरण करून सामूहिक निर्वाण लाडू अर्पण करण्यात आले। दुपारी 1 वाजता सामूहिक संगीत प्रार्थना पार्श्वनाथ विधान पूजन पार पडले। अनेक लहान मुला-मुलींनी सप्तमी व्रत धारण करून पूजनात भाग घेतला। या सर्व कार्यक्रमाचे आयोजन सरस्वती महिला मंडळामार्फत करण्यात आले होते। मंडळातील महिलांनी आपापल्या घरी तयार केलेले विविध प्रकारचे निर्वाण लाडू मंदिरात आणून अर्पण केले। बोरगाव मंजू येथे 108 मुनी श्री सुवंद्य सागरजी महाराज यांचा वर्षायोग सुरू असून त्यांच्या सानिध्यात दररोज धार्मिक कार्यक्रम होत आहेत। त्यामुळे मंदिरात दररोज भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळते आहे। परिसरातील गावांमधूनही भाविक दर्शनासाठी येत आहेत। यावेळी सरस्वती महिला मंडळातर्फे लहान मुलांसाठी धार्मिक शिक्षण वर्ग, भजन आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात येत आहे। जैन मुनी यांचा आहार कसा घेतात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहावयास मिळते। त्यांना आहार घेतेवेळी ग्लास, ताट, वाटी काहीच नको, त्यांचे हातच त्यांचे ताट, वाटी, ग्लास आहे। आहार घेतेवेळी सावळ्यामध्ये दूध, पाणी, ज्यूस काही पण असो व्यवस्थितपणे चाळण करून आहार घेतात, हे इथं उल्लेखनीय आहे। इंडिया न्यूज R7 देवेंद्र वाडेवाले, बोरगाव मंजू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.